नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन स्पर्धा परीक्षा इयत्ता 3री आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथनची बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची सराव प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 25 प्रश्न सोडवलेले आहेत, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रश्न सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत, त्यामुळे मुलांना नक्कीच याचा अभ्यासामध्ये फायदा होईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, प्रश्न 51 ते 52 यासाठी सूचना दिले। खालील प्रश्न आकृत्यांची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा। मग बघा, ही आहे प्रश्न आकृती। आपल्याला माहिती आहे आरशातील विचारले, आरशामध्ये डावीकडचा भाग उजवीकडे आणि उजवीकडचा भाग डावीकडे दिसतो। मग बघा, जो ही इथे असा त्रिकोण आहे तो उजवीकडे येणार आहे की नाही, म्हणजे हा येणार नाही आणि हा पण येणार नाही। मग आता या दोन आकृत्यांमध्ये आता बघा, ज्या उभ्या रेषा आहेत बघा, आता इथे उभ्या रेषा याच्यामध्ये काही चेंज होणार आहे का? फक्त ही आकृती इकडे येईल आणि हा इकडे होतील, पण इथे मात्र आडवा दुसरीकडे दाखवला, त्याच्यामुळे हाही पर्याय कॅन्सल होईल। बघा, तीनही पर्याय कॅन्सल झाले। आता दुसऱ्या पर्यायाकडे लक्ष व्यवस्थित द्यायचं आहे। बघा, हा जो त्रिकोण इकडे आहे तो या पद्धतीने इकडे, ह्या रेषा या पद्धतीनं, आणि हा गोल जो असा आहे तो या पद्धतीने येते, म्हणून मी इथे योग्य आपली आकृती आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, ही आकृती, आता याही आकृतीचं सेम तसंच। आता बघा, हे जे दोन रंगवलेले गोल आहेत ते या पद्धतीने इकडे येणार आहेत, है की नाही? मग बघा, ते इथे आहेत आणि हा जो रंगवलेला त्रिकोण आहे तो उजव्या बाजूला, म्हणजे इथे पर्याय क्रमांक 2 हे या आकृतीचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, अभय पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या पाठीमागील दिशेच्या डावीकडील काटकोनात येणारी दिशा कोणती? बघा, ज्यावेळेस दिशेचा प्रश्न सोडतो त्या पद्धतीने पटकन अशा दिशा काढायच्या, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि वरही उत्तर। आता इथे अभय पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे बघा, जसं की मी पेन्सिलचं टोक ठेवते, पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या पाठीमागील दिशेच्या, मग त्याच्या पाठीमागे कोणती दिशा आहे? पश्चिम आहे। मग त्याच्या पाठीमागील दिशेच्या डावीकडील काटकोनात येणारी दिशा कोणती? मग पाठीमागील दिशेच्या म्हणजे हितली विचारलं की नाही, मग डावीकडे येणारी काटकोनात येणारी दिशा कोणती? मग डावीकडे म्हणजे आपलाच हात डावीकडे करायचा, म्हणजे कोणती दिशा आहे? बघा, बरोबर हे काटकोनामध्ये डावीकडे काटकोनात येणारी दिशा कोणती? या पद्धतीनं दक्षिण, म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण। पुढचा प्रश्न बघा, 1 डिसेंबर 2012 रोजी शनिवार असल्यास त्या महिन्यात 5 वेळा येणारा वार कोणता? बघा, खूप सोपा प्रश्न आहे। आपल्याला माहिती आहे 29 दिवसांचा महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो। 30 दिवसांचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येतो, आणि 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येतो। म्हणजे 1 तारखेचा वार 29 तारखेला, 2 तारखेचा 30 तारखेला आणि 3 तारखेचा 31 तारखेला, असे हे 5 वार, म्हणजे पहिले 3 वार आणि शेवटचे 3 वार हे 5 वेळा येतात आणि समान असतात। आता बघा, 1 डिसेंबरला कोणता वार आहे? शनिवार आहे, मग इथे लिहून घेऊ आपण शनिवार। मग 1 तारखेला शनिवार, 2 तारखेला सोमवार आणि 3 तारखेला मंगळवार, म्हणजेच 29 तारखेला पण शनिवार आहे आणि 30 तारखेला सोमवार आहे, 31 तारखेला मंगळवार आहे। विचारले काय? त्या महिन्यात 5 वेळा येणारा वार कोणता? मग शनिवार, सोमवार, मंगळवार, बुधवार नाही येणार, सोमवार आहे, गुरुवार, शुक्रवार नाही। मग बघा, ह्या तिघांमध्ये इथे पर्याय कोणता दिलेला आहे? सोमवार, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोमवार। पुढचा प्रश्न बघूया, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांचे उत्तर शोधा। आता बघा, फक्त चौकोनात असणाऱ्या अंकांची बेरीज किती? आता चौकोनात म्हणजे याच्यामध्ये फक्त चौकोनात असणाऱ्या अंकांची बेरीज किती? मग बघा, हा 6 आणि हा 3, मग 6 आणि 3 किती झाले? 9 झाले, म्हणून मी इथे 9 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, फक्त त्रिकोण आणि पंचकोण यांच्यात सामायिक असणारा अवयव कोणता? आता बघा, फक्त त्रिकोण आणि पंचकोण हा आहे
त्रिकोण आणि हा आहे पंचकोण. मग फक्त त्याच्यामध्ये पाहिजे, म्हणजे हे चौकोनामध्ये आलेलं नाही पाहिजे. मग आता बघा फक्त त्रिकोणामध्ये पण 7 आहे आणि पंचकोणामध्ये पण 7 आहे आणि त्याच्यामध्ये सामायिक म्हणजे दोघांमध्ये असलेला अंक कोणता आहे तर 7 आहे. म्हणून मी इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7. पुढचा प्रश्न बघूया. तुमचे वर्ग शिक्षक वर्गात नाहीत, अशावेळी तुम्ही काय कराल? मुलांना धडा शिकवेल, दंगा मस्ती करू, हे वर्गात खेळ खेळू, चुकीचं आहे. स्वतःचा अभ्यास करेल, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 ही कृती योग्य आहे. प्रश्न 58 ते 62 साठी सूचना आहे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पदाचा पर्याय शोधा. आता बघा, गोलामध्ये चौकोन आहे. आता जो गोल आहे तो चौकोन मोठा झालाय आणि गोल आहे तो काय केलाय कोणापाशी आलाय, आहे की नाही, म्हणजे आतली आकृती मोठी झाली. मग बघा इथे सुद्धा 1 2 3 4 5 पंचकोण जी आकृती आहे ती मोठी होईल आणि हा त्रिकोण आहे तो कोपऱ्याला येईल. मग बघा बरं इथे आहे तसं, म्हणून मी इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. दिवाळी, फटाके, मकर संक्रांत. बघा दिवाळीमध्ये आपण फटाके वाजवतो, मग मकर संक्रांतीला आपण काय करतो? होळी, रंग, पतंग, आपट्याची पाने. मग मकर संक्रांतीला आपण पतंग उडवतो, आहे की नाही, म्हणून मी इथे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 पतंग. पुस्तक, पानं. पुस्तकांमध्ये पानं असतात, फुलांना काय असतात पाकळ्या, आहे की नाही, म्हणजे अनेक पानांपासून पुस्तक बनतं, अनेक पाकळ्यांपासून फूल बनतं. पुढचा प्रश्न बघा. 54 20 तर 63 बरोबर प्रश्नचिन्ह. मग दोघांचा गुणाकार करा. 5 चौक 20, 6 त्रिक 18, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. होडी, समुद्र, विमान. बघा होडी समुद्रामध्ये चालते, मग विमान कुठे चालतं? आकाशामध्ये, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. 63 ते 67 साठी सूचना. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. 27 45 66 30. आता बघा इथे या संख्येनं 3 ची कसोटी लागू होते. या सगळ्या संख्येनं 3 ने भाग जातो. बघा 3 9 27, किंवा आपण 3 ची कसोटी कशी करतो? दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची, त्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर ह्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार आहे. कारण बघा 3 10 30 पर्यंत आपला पाठ असतो, पण ह्या मग बाकीच्या मोठ्या संख्यांचं काय? मग 4 आणि 5 9, 9ला 3 ने भाग जातो, म्हणजे 45ला सुद्धा 3 ने भाग जाणार आहे, कारण 15 त्रिक 45. तसं बघा 6 आणि 6 12, मग 12ला 3 ने भाग जातो, म्हणजे 66ला सुद्धा 3 ने भाग जाणार आहे. पुढचा प्रश्न बघा. नाही, मग याचं उत्तर काय? तर बघा 9 आणि 3 यांची बेरीज किती येते? 12. 12ला 3 ने भाग जातो, म्हणजे 93ला सुद्धा 3 ने भाग जातो. मग या संख्या 3 ने विभाज्य संख्या आहेत, म्हणून मी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. कारले, टोमॅटो, द्राक्षे. बघा याच्यामध्ये बटाटे येईल. बघा तरी पण याच्यापेक्षा जर वेगळं काय तुमचं उत्तर असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न बघा. AC, FH, KM. बघा AC, बघा इथे AC फक्त मध्ये एक अक्षर सोडलेलं आहे. FH, FH आणि KM, बघा इथे KM प्रत्येक सुरुवातीचं अक्षर दुसरं सोडले आणि तिसरं घेतले, या पद्धतीनं. आता पर्याय बघा. IJ, कुठे IJ? इथे येईल का? नाही येणार. DE पण नाही येणार. UX, इथे U आहे आणि X 2 मध्ये आहे, त्याच्यामुळे ते येणार नाही. मग PR, बघा इथे P आणि हे R, बरोबर आहे, कारण प्रत्येकाचा गट तसाच क्रम आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता बघा इथे चिन्ह म्हणजे रेषा दिल्यात, तर या एकमेकांच्या अपोजिट आहेत, म्हणजे समोरासमोर आहेत. बघा हे की नाही, विरुद्ध पण म्हणू शकता आपण. मग आता इथे कोणतं येणार? हे येईल का नाही? हे एकाच डायरेक्शनला, हे पण एकाच. बघा ह्याच्यामध्ये हे अपोजिट आहेत, पूर्णच अपोजिट आहेत, पण हे समोरासमोर आहे, म्हणून मी इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. 555 125 500 आणि ते प्रश्नचिन्ह. बघा बघता क्षणी याचं उत्तर लगेच कळतंय की या सगळ्या 5 ने विभाज्य संख्या आहेत, म्हणजे सगळ्या संख्यांना 5 ने भाग जातो.
मग त्या पर्यायामध्ये काही भाग घालवत बसायचं का 5ला? अजिबात नाही. इथे आपण कसोटी वापरायची. मग 5ची कसोटी काय सांगते आपल्याला? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतील तर त्या पूर्ण संख्येला 5ने भाग जाणारच आहे. मग बघा बरं, 625 मध्ये इथे 5 आहे म्हणून मी याला 5ने भाग जाणारच आहे. तसे इथे आहे का? नाही आहे. म्हणून मी इथे या गटाशी जुळणारं योग्य पद आहे पर्याय क्रमांक 1 625. पुढचा प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत खुणा दिल्या आहेत, त्यांचं निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. बघा, या चिन्ह अक्षरं आणि त्याच्यासाठी खुणा किंवा चिन्ह दिलेले आहेत. विमान हा शब्द खालीलपैकी कोणता? आता बघा, व साठी काय दिले तर चौकोन दिले आणि वेलांटीसाठी काय दिले हे दिले, बरोबर आहे. मग बघा आपण इथे काढूया. व साठी चौकोन, हा भरीव चौकोन हे या पद्धतीनं, आणि म साठी त्रिकोण आणि काण्यासाठी डबल हे, आणि नळ्यासाठी काय आहे तर हे या पद्धतीनं. मग बघा बरं, असा पर्याय, मग बघा असा पर्याय बघा, चौकोन, वेलांटीसाठी हे, भरीव त्रिकोण, डबल रेषा आणि हे. मग असं चौकोन कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, या चिन्हाने कोणता शब्द लिहिला जाईल? मग बघा, चौकोनासाठी कोणता अक्षर आहे? व आहे. आणि हे म्हणजे काना, मग वला काना वा. आणि ह्याच्यासाठी काय आहे? नो. आणि भरीव गोल म्हणजे रो. मग वानर हा शब्द तयार होतो. मग बघा, वानर कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. बघा प्रश्न बघा, एका वर्तुळाकार टेबलाभोवती 8 मुले समोरासमोर व्यक्तींकडे तोंड करून बसले आहेत. जसं की इथे असं दाखवलेलं आहे आपल्याला. शेजारी दिशासूची पण दिलेली आहे. त्यावरून आपल्याला प्रश्नांचं उत्तर शोधायचं आहे. बघा, आपल्याला दिशा मी इथे काढते बघा. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि ही वरची उत्तर. आता बघा, उपदिशा पण पाहिजेत कारण इथे उपदिशा दिलेल्या आहेत. मग बघा, इथे आग्नेय, आग्नेयाच्या समोर आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि हे ईशान्य, या पद्धतीनं दिशा. आता बघा, विचारलाय की प्रश्न, नैऋत्य आणि ईशान्य दिशांच्या रेषेत कोणती मुलं बसली आहेत? नैऋत्य आणि ईशान्य. मग बघा, अशी कोण मुलं बसलेत बघा बरं. बघा, रॉबर्ट आणि विल्सन. मग रॉबर्ट आणि विल्सन कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, एका बागेत नारळाचे झाड एका टोकाकडून 13वे. बघा, एका टोकाकडून 13वं नारळाचं झाड आहे आणि दुसऱ्या टोकाकडून 5वा आहे. मग आपण काय करूया, इकडून ते 13वा आहे आणि इकडून कितवा आहे? 5वा आहे. आता आंब्याचे झाड रांगेत मध्यभागी आहे, तर आंब्याचे झाड कितव्या क्रमांकावर आहे? माझे एक झाड, त्या रांगेमध्ये एकूण किती झाड आहेत ते काढूया. मग आपण काय करूया, 13 आणि 5ची बेरीज करायची. मग बघा, इथे 13 अधिक 5, मग 13 आणि 5 18. पण बघा, ह्या नारळाच्या झाडाला इकडून पण मोजले आणि इकडून पण मोजले, म्हणजे डबल मोजले. म्हणून मी 18 मधून काय करायचं, 1 वजा करायचा. म्हणजे या रांगेमध्ये एकूण 17 झाडं आहेत. आता मधलं झाड आहे ते मात्र बघा, 30 रांग आहे, मी इथे काढते. मधलं झाड आहे ते मात्र कशाचं आहे? आंब्याचं आहे. मग मधला क्रमांक करण्यासाठी 17ला 2ने भागायचं. मग बेसक 12, बेसाती 14, 2 8 16. किती आलं? 2 8 16. 17 मधून 16 गेले, 1 राहिला. मग बघा, इकडे 8 झाडं, इकडे पण 8, मग 8 आणि 8 16. 8च्या नंतर हे झाड आहे म्हणजे कितवं? 9वं. मग आंब्याच्या झाडाचा क्रमांक कितवा आहे तर 9वा. मग 9वं कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे एकमेकांच्या जवळ आहेत, हे की नाही, चिटकून आहेत, लागून आहेत, जवळजवळ. मग मला वाटतं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. यापैकी तुम्हाला जर वेगळं उत्तर, हे तर 2 येणारच नाहीत, तुम्हाला जर वेगळं काही वाटत असेल तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न बघूया आपण. सोबतच्या आकृतीत अर्धवर्तुळांची एकूण संख्या किती? अर्धवर्तुळांची संख्या आहे 5. पुढचा प्रश्न, मंगेशचा जन्म 9 फेब्रुवारी 2001 या दिवशी झाला आणि रोहनचा जन्म 19 फेब्रुवारी 2001. इथे पण 1 आहे. 9 फेब्रुवारी 2001ला याचा जन्म झालाय मंगेशचा आणि 19 फेब्रुवारी 2001 या दिवशी रोहनचा जन्म झालाय. तर खालीलपैकी योग्य विधान कोणते? बघा पर्याय बघूया आपण. आता आपल्याला बघा, इथे आपण ज्या तारखा लिहिल्या त्याच्यावर आपल्याला असं लक्षात येते की रोहनपेक्षा मंगेश
हा आधी जन्मला आहे, म्हणून मग मंगेश हा 10 दिवसांनी मोठा आहे. मग पहिल्या पर्याय आपल्याला असं सांगतो की रोहन मंगेशपेक्षा मोठा आहे. मग हे चुकीचं आहे. दुसरं पण चुकीचं आहे. मग इथे योग्य आहे तिसरं, कारण मंगेश हा रोहनपेक्षा 10 दिवसांनी मोठा आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. बघा दिलेल्या माहितीनुसार आदितीची मावशी, बघा ही आदिती आहे आणि आदितीची ही कोण आहे, मावशी आहे. ठीक आहे, आदितीची ही मावशी आहे. आदितीची मावशी शार्दूलच्या आईची, आता हा शार्दूल आहे, शार्दूलच्या आईची, आता ही शार्दूलची आई आहे आणि या आईची ही एकुलती एक बहीण आहे. म्हणजे या दोघीच बहिणी आहेत, ह्या आईची ही बहीण आणि या बहिणीची ही बहीण, म्हणजे या दोघीच आहेत बहिणी. मग शार्दूल आणि आदिती हे या आईची मुले आहेत आणि मग ही मावशी आहे की नाही. बघा या शार्दूलच्या आईची ही एकटीच बहीण आहे असं सांगितले ना आपल्याला. मग हे दोघं कोण झाले, मावशी आपण कुणाला म्हणतो, आईच्या बहिणीला मावशी म्हणतो. मग आदितीची ही मावशी आहे ती शार्दूलच्या आईची एकुलती एक बहीण आहे. मग शार्दूल आणि आदिती, शार्दूल आदितीचा कोण विचारले, मग हे दोघं कोण आहेत, बहीण भाऊ आहेत. मग आदिती बहीण आहे आणि शार्दूल भाऊ आहे, म्हणून मी इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाऊ. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता चाचणीची संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेली आहे. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.